Amen. Praise the Lord. God bless you all. सर्वांचं स्वागत आहे. God has been so good to us. He's been so kind to us. He's so faithful to us. आणि खरोखरच परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहे. तो सर्वदाच दोष देत राहत नाही. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. God has been so kind to us. He is faithful to us in all what he does. आणि खरोखरच प्रभू येशू महान आहे. आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून देवाचा गौरव करूया. हम प्रार्थना करेंगे. We're going to pray and give God the glory for all he has done for us. Amen. Heavenly Father, in Jesus name हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. प्रभु यीशु मसीह, आपके सामने हम अपने आप को नम्र करते हैं और पिता हम दिल से कहते हैं कि प्रभु यीशु मसीह, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा आपका आसन बन जाए. पवित्र आत्मा, आपका स्वागत है यहाँ. हमें यीशु के चरणों में ले जा. हम सारी स्तुति, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. प्रभु यीशु मसीह, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा और हम घटते जाए. पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. पिता, आपका वचन कहता है परमेश्वर आत्मा है और उसकी उपासना आत्मा और सच्चाई से करनी चाहिए. प्रभु यीशु मसीह में आपकी आराधना आत्मा और सच्चाई से करने के लिए सहायता कीजिए. हम सारी महिमा, सारी स्तुति आपको देते हैं. इस प्रार्थना को यीशु के नाम से मांगते पिता, सुनो, ग्रहण करो. आमेन. गॉड ब्लेस यू. सचमुच परमेश्वर महान है. हम उसको धन्यवाद देंगे, उसकी महिमा करेंगे और फिर हम गीत गाएंगे, परमेश्वर मेरा महान है, उसके बिना मेरा जीवन अधूरा है. आमेन. परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. हमसे गाएं, परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. जीऊंगा मरूंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा तेरे लिए. जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए. परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. जीऊंगा मरूंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए. जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए. परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है. राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा. राहों में जब आएगी कठिनाइयाँ,
से हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा, जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए, जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। जीऊंगा मरूंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए, जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए, जीऊंगा जीऊंगा मैं बस तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, यीशु के बिना जीवन अधूरा है। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा यीशु तेरे लिए, जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, यीशु के बिना जीवन अधूरा है। हालेलुया, गॉड हैज बीन सो गुड टू अस। सचमुच यीशु मसीह आपके बिना हमारा जीवन अधूरा है, और सचमुच यीशु मसीह का वचन कहता है, एंड यू आर कंप्लीट इन हिम व्हिच इज द हेड ओवर ऑल प्रिंसिपैलिटी एंड पावर। आमीन। अगर शायद आज आपकी जिंदगी में काफी परेशानी होगी, कठिनाई होगी, ध्यान में रखना, परमेश्वर का वचन कहता है, मैं तुझे कभी न छोड़ूंगा और न कभी त्यागूंगा। चाहे आंधी आने दो, चाहे तूफान आने दो, यीशु मसीह आपके साथ है, वो आपके साथ था, वो आपके साथ हमेशा रहेगा। गॉड हैज बीन सो गुड टू अस। हालेलुया।
जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला, हालेलुया, आमीन। हम और एक बार गाएंगे जय जय प्रभु यीशु की में। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला, हालेलुया। खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। डोलो तुम भी अपने दिलों को, उसमें रहना आजाद। खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। डोलो तुम भी अपने दिलों को, उसमें रहना आजाद। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला, हालेलुया, आमीन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो जीवनहारा, नाम लगा दो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो जीवनहारा, नाम लगा दो पार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला, हालेलुया, आमीन। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला, हालेलुया, आमीन। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो।
जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होशाना, ला 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 ला, हालेलुया, 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 हालेलुया। सचमुच परमेश्वर भला है और उसकी करुणा सदा के। God has been so good to us, is so kind to us। और मुझे विश्वास है कि आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित है। और सचमुच परमेश्वर ने हमारे लिए आश्चर्य करने के काम किए। God has been so faithful to us। You know, thus far the Lord has been good to us. Almost 7 months God has been gracious to us. He's been kind to us. 7 महिने परमेश्वर आपल्याशी प्रामाणिक आहे आणि खरोखरच परमेश्वराची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढी। परमेश्वर की भलाई हमेशा के लिए है और परमेश्वर सचमुच अच्छा है। हम और एक गीत गाएंगे परमेश्वर की महिमा के लिए।
Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। आई जीवन में खुशी, आई अब भी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये है किया। आई जीवन में खुशी, अब भी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये है किया। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। हालेलुया। फिर हम हाथों को उठाएंगे, प्रभु को महिमा देंगे। प्रभु यीशु मसीह को सारा आदर, सारी स्तुति, सारी महिमा देंगे। मैं योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे,
उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। अगर आपके भी जीवन में परमेश्वर ने बड़े बड़े आश्चर्य काम किए हैं तो फिर हम आंखों को बंद करके धन्यवाद देंगे, कहेंगे धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। पर परमेश्वर का वचन का देवाचं वचन तर, हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतरामा त्याच्या पवित्र नाव धन्यवाद कर। तो धन्यवाद करूया। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तो मैं हाथों को उठाकर कहेंगे, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुम पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान।
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। Bless me, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। फिर हमें हाथों उठाकर धन्यवाद देंगे मैं, हालेलुया। ओ तेरी जय हो यीशु जी, तेरी जय हो। Come on, lift your hands and tell him, जय हो। यीशु की जय हो। मैं ना करूं मेरे मन की, मैं तो दौड़ूं मर्जी तेरी। अरे बताएंगे मैं ना करूं मेरे मन की, मैं तो दौड़ूं मर्जी तेरी। लग जाए ऐसे लत तेरी जो, कुछ और भी ना रिझाए। मैं तेरे हर ख्वाहिश को मैं अपनी आरज़ू बना दूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तेरी हर ख्वाहिश को यीशु मैं अपनी आदतें बना दूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं यीशु, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। मैं यीशु को पसंद आऊं, मैं उसकी हर दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। ऐसा तू कर दे, ऐसा तू कर दे, ऐसा तू कर दे मुझे। तुम लिफ्ट हैंड से चले मैं जीवन बदल दे, जीवन बदल दे, जीवन बदल दे मेरा। मुझको बदल दे, मुझको बदल
बदल दे पिता। गाएंगे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे पिता, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे पिता। और एक बार गाएंगे मैं, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे पिता, अपना बना दे, अपना बना दे, अपना बना दे मुझे, मुझ सा गाएंगे मैं, खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे, अग्नि से भर दे मुझे। मैं तेरे हर ख्वाहिश को अपनी आदतें बना दूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तेरे हर ख्वाहिश को मैं अपनी आदतें बना दूं, यीशु ऐसा मुझको बना, यीशु ऐसा मुझको बना। जय यीशु। पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। प्रभु यीशु मसीह, हम सारी प्रशंसा, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। आप सा बना दे पिता, आपके अग्नि से भर दे यीशु मसीह, आपके प्रेम से हमें भर दे पिता। आप जैसा हमें बनाओ यीशु मसीह। हम किसी को खुश न करें, किसी व्यक्ति को, किसी चीज को कुछ पाने के लिए पिता हम आपको खुश न करें पिता। आपने हमें सब कुछ दिया पिता। प्रभु यीशु मसीह हम विनती करते हैं की प्रभू यीशु हमें विश्वास से चलना सिखाइए। आप सा बना दो आम्हाला प्रभू, तुमच्या सारखा आम्हाला बनवा बाप्पा। लॉर्ड, मेक अस लाइक यू, मेक अस लाइक यू, मेल्ट अस, मोल्ड अस दिस मॉर्निंग। आप सा बना दो यीशु मसीह, आपके जैसा हमें बना दो। आपकी प्रतिमा में आपने हमें बनाया है पिता। प्रभु यीशु मसीह, हम विनती करते हैं कि आप हमारे अंदर बन जाएं। लेट क्राइस्ट बी फॉर्म्ड इन अस। यीशु, तुम्हें आमच्यामध्ये निर्माण व्हा बाप्पा। Father, your word says, for your God's workmanship created in Christ Jesus unto good works, which God had before ordained that he should walk in them. तुम्हें देवाचे हस्तकृति हाथ, जहाँ पर भी आप हो, तुम अपने हाथों को उठाएंगे और धन्यवाद देंगे यीशु मसीह को और दिल से कहेंगे, यीशु मसीह, मैं मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं यीशु को पसंद आऊं, मैं उसके अब दिल को भाऊं, ऐसा मुझको बना यीशु, ऐसा मुझको बना। मैं यीशु को पसंद आऊं, मैं उसी के दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। जय यीशु। पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारी स्तुति, प्रशंसा आपको देते हैं। बी मैग्निफाइड डियर जीसस, बी मैग्निफाइड। इन जीसस ने वी सरेंडर एंटायर सर्विस इन योर हैंड्स। यीशु के नाम से मांगते पिता, सुना ग्रहण करो। आमेन। हालेलुया। गॉड ब्लेस ऑल ऑफ यू। खरोखरच परमेश्वर चांगला आहे आणि खरोखर ही बीन सो फेथफुल टू अस। और सचमुच परमेश्वर ने हमें बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु हमारे हाथ को कभी ना छोड़ता है। प्रेज द लॉर्ड। आणि सर्वांचं स्वागत आहे। आई वेलकम ऑल ऑफ यू इन द प्रेशियस नेम ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट। सभी का स्वागत है। आणि खरोखरच यावेळी जास्ती वेळ न घेता
Without taking much of your time, we are going to look to the Lord in the Word. हम वचन में परमेश्वर को आज देखेंगे. If you have your Bibles, please. जर तुमच्याकडे देवाचं शास्त्र असेल तर मी विनंती करतो यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि यावेळेस आपण आज अशा एका विशेष व्यक्तीबद्दल शिकणार आहोत की ज्याच्याबद्दल आपण पाहतो की संपूर्ण जगात नावाजलेली असा एक राजा आहे की ज्याच्याविषयी लांबून लांबून लोक कौतुक करण्यासाठी ज्ञान ऐकण्यासाठी त्याच्याकडे आले होते आणि त्याच राजाने देवाच्या गौरवासाठी एकदम असं अतुलनीय आणि प्रेक्षणीय असं सुंदर मंदिर 7 वर्षात परमेश्वरासाठी बांधलं आणि त्याच्या मंदिराची कीर्ती, त्याच्या मंदिराचं महत्त्व आज देखील जगातल्या सर्वात आपण पाहतो मुख्य अशा धार्मिक स्थळांमध्ये नंबर 1 धार्मिक स्थळ आपण पाहतो की जगातल्या सर्व लोकांची नजर लागलेली आहे ते म्हणजे शलमोनाचं मंदिर. प्रेज लॉर्ड. आणि पाहतो की शलमोनाचं मंदिर त्याच्याविषयी आपण अभ्यास सुरू करणार आहोत आणि परंतु सुरू करायच्या अगोदर आपण आज पाहणार आहोत की शलमोन हा जो राजा आहे किंग सॉलोमन आणि या शलमोन राजाबद्दल आज आपण पाहणार आहोत. जर देवाचं वचन जो असेल, इफ यू हॅव युअर बायबल्स प्लीज, 2 क्रॉनिकल्स, दुसरे इतिहास. And I would encourage you, please do not miss next Sunday. We are going to see interesting things and loving things from the Bible. की कशा प्रकारे शलमोनाने देवाचं मंदिर बांधलं आणि पाहतो की शलमोनाने देवाकडून ज्ञानच का मागितलं. आमेन. आणि खरोखरच पाहतो की असं म्हटलं जातं की बायबल सांगत नाही परंतु असं म्हटलं जातं की शलमोनाच्या मंदिराची रूपरेखा आणि एदेन बागेची रूपरेखा ही साम्यता त्याच्यामध्ये दिसून येते. That is not what the Bible says, but that's what the history says. इतिहास असं म्हणून history says that, I'll say in English, that the Garden of Eden and the construction of Solomon temple is almost similar to each other. Not the length-wise, not the area-wise, but the structure-wise. लक्षात घ्या, लांबीने नव्हे, रुंदीने नव्हे, परंतु जो आराखडा होता, ज्या प्रकारची जे स्ट्रक्चर जे होतं, ज्या प्रकार जो त्याने जे आयोजित केलं होतं की अंगण, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान. आणि पाहतो की बरेच यहुदी स्कॉलर्स म्हणतात की शलमोनाच्या मंदिराची रूपरेखा आणि एदेन बागेची रूपरेखा याच्यामध्ये साम्यता असावी. लक्षात घ्या, बायबल असं सांगत नाही, पण जे ज्ञानी आहेत, बायबलचे इतिहास करणार आहे, अभ्यास करणार आहे, अशा लोकांनी अशी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आमेन. द बुक ऑफ 2 क्रॉनिकल्स प्लीज, दुसरे इतिहास याचा पहिला अध्याय. 2 क्रॉनिकल्स चॅप्टर 1 पहिल्या वचनापासून आपण विशेष करून 1 ते आपण 6 वाचणार आहोत. 2 क्रॉनिकल दुसरे इतिहास पहिला अध्याय 1 ते 6 मी इंग्लिश मध्ये वाचतो. And Solomon, the son of David, was strengthened in his kingdom, and the Lord his God was with him, and magnified him exceedingly. Then Solomon spake unto all Israel, to the captains of thousands and of hundreds, and to the judges, and to every governor in all Israel, the chief of the fathers. Verse 3. So Solomon and all the congregation with him went to the high place that was at Gibeon, for there was the tabernacle of the congregation of God, which Moses, the servant of the Lord,
had made in the wilderness. Verse 4. But the ark of God had David brought up from Kirjath Jearim to the place which David had prepared for it. For he had pitched a tent for it at Jerusalem. Moreover, the brazen altar that Bezaleel, the son of Uri, the son of Hur, had made, he put before the tabernacle of the Lord, and Solomon and the congregation sought unto it. And Solomon went up thither to the brazen altar before the Lord, which was at the tabernacle of the congregation, and offered 1,000 burnt offerings upon it. वचन 5 आणि 6 परत वाचतो मी. दुसरे इतिहास पहिला अध्याय. Moreover, the brazen altar that Bezaleel the son of Uri, the son of Hur, had made, he put before the tabernacle of the Lord. And Solomon and the congregation sought unto it. Verse 6. And Solomon went up thither to the brazen altar before the Lord, which was at the tabernacle of the congregation, and offered 1,000 burnt offerings upon it. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करेमान प्रभू येशू बाप्पा, प्रभू येशू बाप्पा, तुम्ही आज काल आणि युगाने सारखेच आहात. प्रभू येशू, ज्यावेळेस बाप्पा की बाप्पा ज्यावेळेस वेदीवरती शल्मुनाने 1000 बाप्पा गोऱ्यांचे आणि कोकरांची अर्पणे केली, त्यानंतर प्रभू येशू तो झोपला, त्यानंतर तुम्ही त्यांनी बोललात. प्रभू येशू बाप्पा पिता, आज देखील प्रभू येशू आपलं वचन सांगतं, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेने मला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा, जेणेकरून देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. Father, your word says, beloved, I beseech you therefore, now by the mercies of God, that ye present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God, which is thy reasonable service to our God. And be not conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, that ye may know what is that good and perfect and acceptable will of God. Father, in Jesus' name, पिता, सकाळी बाप्पा येशू नावाने बाप्पा, आम्ही आमचे शरीरे तुम्हाला जिवंत, पवित्र व तुम्हाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून पिता आम्ही तुम्हाला ते समर्पित करतो विलिंगली बाप्पा. आणि पिता, आम्ही युगाशी समरूप न होता आपल्या मनाचे नवीकरण करून बाप्पा आमचे रूपांतर करा बाप्पा, जेणेकरून तुमची उत्तम, पवित्र, ग्रहणीय इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घ्यावे. फादर, प्रिपेअर आवर हार्ट्स फॉर युअर वर्ड. जे ऐकत आहेत प्रभू, आज वचन स्वीकारण्याची ऐकण्याची क्षमता आमची वाढवा. आम्हाला वचन ऐकणारे सो ऐकून वागणारे करा बाप्पा. As your word says, blessed are those who not only hear the word of God but do it in Bappa. Make us a doer of your word, Lord. Dear sweet Holy Ghost, minister grace to the hearers. Lord, let your name be magnified. Unfold thy heart to us. I ask for supernatural revelation, Lord. Fill us with the spirit of wisdom and revelation in the knowledge of our Lord Jesus Christ, that the eyes of our understanding be enlightened. Holy Ghost, please be enthroned on high. In Jesus' name we pray. Amen. देवाच्या नामाला धन्यवाद असो. आणि आज आपण पाहतो की देवाने येशू ख्रिस्तानंतर पाहतो अशी एकच व्यक्ती आहे की देवाने त्याला इतकं ज्ञान दिलं की त्याच्या ज्ञानाची कीर्ती ऐकण्यासाठी, ज्ञानाची त्याची विशेषता ऐकण्यासाठी अक्षरशः इथिओपियावरून, कुश देशातून शबा राणी देखील आली. आणि शल्मोन पाहतो आपण, शल्मोनाचे वडील
दावीद आहेत. आणि पाहतो आपण शल्मोनाबद्दल थोडक्यात पाहूया आपण. जर तुम्ही पाहिलेत पहिले राजे पहिला अध्याय पहिल्या वचनापासून 1 किंग्स चॅप्टर 1 फ्रॉम वर्स 1 की तुम्ही पाहिलं की आपण त्या ठिकाणी विशेष करून दावीदाबद्दल पाहत आहोत. आणि पहिले राजे पहिल्या अध्यायामध्ये दावीद आता म्हातारा झालेला आहे आणि दावीदाची तब्येत आता खालवलेली आहे. आणि पाहतो की त्यावेळेस पाहतो दावीदाजवळ आपण पाहतो की अभिषाग नावाची एक मुलगी. आणि त्यानंतर पाहतो की दावीदाच्या घरामध्ये त्याचा सर्वात थोरला मुलगा म्हणजे अदोनिजा. आणि अदोनिजा हा हगीत ही जी दावीदाची पत्नी आहे तिच्या पत्नीचा हा मुलगा होता. आणि पाहतो की दावीदाच्या सर्व आपण पाहतो त्याच्या आयुष्याच्या घडामोडीमध्ये दावीद हा शौलासाठी युद्धात लढला होता. दावीद शौलासाठी विणा वाजवायचा. आणि दावीद पाहतो आपण शौलासाठी त्याने इतकं केलं की त्याने गोलियातला खाली पाडलं. आणि शौलाच्या अधीनतेमध्ये राहून दावीदाने पाहतो परमेश्वराचं मन जिंकलं. आणि पुढे पाहतो की दावीद ह्याच्या सर्व मुलांमध्ये दावीदाला त्याच्या पत्नींकडून 19 मुलं होते. डेव्हिड हॅड फ्रॉम हिज वाईफ्स नॉट कॉन्क्युबाइन्स. दावीदाच्या पत्नींकडून दावीदाला 19 मुलं झाली. आणि शल्मोन हा जो आहे हा बेतशिबाचा मुलगा आहे. आणि शल्मोनासाठी पाहतो आपण की दावीदाने त्याच्यानंतर राजा कोण होणार हे दावीदाने ठरवलं नव्हतं. त्या कुठल्याही प्रकारचा क्रम त्याने आखला नव्हता. आणि पाहतो की त्यानंतर पाहतो की दावीदाने जेव्हा त्याच्या सर्व 19 मुलांपैकी आणि त्यामध्ये 19 मुलांपैकी पाहतो अदोनिजा अबशलोम हे दावीदाच्या विरुद्ध काम करू लागले. अबशलोम पाहतो की त्याचे केस अडकून तो मरण पावला. अदोनिजाने पण पाप केले. आणि पाहतो की दावीदाच्या सर्व मुलांपैकी 19 जणांपैकी देवाने शल्मोनाची नियुक्ती केली. आणि जर तुम्ही पाहिलं दुसरे इतिहास 9 अध्याय वचन 22 आणि 23 2 Chronicles chapter 9 verse 22 and 23 the Bible speaks to us. दुसरे इतिहास 9 अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये आपण पाहतो देवाचं वचन सांगतं and King Solomon passed all the kings of the earth in riches and wisdom, and all the kings of the earth sought the presence of Solomon to hear his wisdom that God had put in his heart. माझे बहिणो भावांनो, देवाचं वचन सांगतं की जगातील सर्व राजे जर बघितले त्याहून सर्वांच्याकडे सर्वात जास्ती श्रीमंती शल्मोनाकडे होती. आणि शल्मोनाकडे श्रीमंती बरोबर बुद्धी आणि ज्ञान पण होतं. आणि त्याच्या ज्ञानाचं वैशिष्ट्य ऐकण्यासाठी आपण पाहतो जगातील सर्व राजे शल्मोनाकडे यायचे. आणि ते ज्ञान परमेश्वराने शल्मोनाच्या अंतःकरणात घातले होते. माझ्या बहिण भावांनो, तुम्ही पाहाल वचन नंबर 25 दुसरे इतिहास 2 Chronicles 9:25 and Solomon had 4,000 stalls for horses and chariots and 12,000 horsemen whom he bestowed in the chariot cities and with the king at Jerusalem. आपण पाहतो की शल्मोनाकडे 4,000 घोडे ठेवण्यासाठी त्याने त्याचे तबेले बनवले होते. म्हणजे विचार करा की 4,000 stalls for horses and chariots, not horses and chariots, for horses and chariots. म्हणजे 4,000 तबेले शल्मोनाकडे होते. म्हणजे त्याचाच अर्थ शल्मोनाकडे
किती प्रकारचे घोडे आणि बऱ्याच प्रकारचे पाहतो आपण रथ देखील असतील. आपण पुढे जाऊया अजून. तुम्ही जर पाहिलं की किंग सॉलोमन, शल्मोन राजा हा जो होता, पहिले राजे 6 अध्याय 2 वचन, 1 Kings chapter 6 verse 2, the Bible tells us the house that King Solomon built for the Lord was 60 cubits long, 20 cubits wide and 30 cubits high. आणि याच्याबद्दल पुढच्या रविवारी नक्की पाहूया की शल्मोनाने मंदिर कसं बांधलं. माझ्या बहिणो भावांनो, हा तोच शल्मोन आहे. दिस इज द सेम किंग सॉलोमन. इफ यू सी इन Proverbs chapter 16 verse 1, from verse 1 onwards, नीतिसूत्रे 16 पहिल्या वचनापासून, की योजना करणं मनुष्याच्या अंतःकरणात आहे, परंतु जिभेचं उत्तर परमेश्वराकडून आहे. द प्लॅन्स ऑफ द हार्ट बिलॉंग टू मॅन, but the answer of the tongue is from the Lord. This is the same King Solomon who gives the wisdom to us from the Lord. तो अजून पण म्हणतो, all the ways of a man are pure in his own eyes, but the Lord weighs the spirit. मनुष्याच्या नजरेसमोर त्याचे सर्व मार्ग त्याला शुद्ध असतात, परंतु परमेश्वर आत्मे तपासतो. Amen. God weighs the spirit. परमेश्वर आत्मेत तोलून पाहतो. हा तोच शल्मोन आहे की त्याने सांगितलं, नीतिसूत्र 16 मध्ये पाहतो आपण की देवाने सर्व काही एका विशिष्ट उद्देशाने बनवलं आहे. आणि पाहतो की परमेश्वराने, आपण पाहतो की दुर्जन देखील एका विशेष कारणासाठी बनवला आहे. दिस इज द सेम सॉलोमन विच सेज दॅट द लॉर्ड हॅज मेड एव्हरीथिंग फॉर इट्स पर्पज, इवन द विकेड फॉर द डे ऑफ ट्रबल. हा इतका ज्ञानी मनुष्य आहे शल्मोन, की या शल्मोनाकडे पहिले राजे 11 अध्याय 3 वचन, 1 Kings chapter 11 verse 3, the Bible tells us he had 700 wives as princes and 300 concubines and his wives turned away his heart. त्याच्याकडे 700 पत्न्या होत्या आणि 300 उपपत्न्या होत्या. 700 आणि 300 हजार. इफ यू सी समथिंग हिअर, 1000 हा जो आकडा आहे हा शल्मोनाच्या जीवनामध्ये सारखा येत गेला. तुम्ही जर पाहिलं, मगाशी पाहिलं ॲज वी रेड आवर टेक्स्ट, की दुसरे इतिहास पहिल्या अध्यायामध्ये देखील शल्मोनाने 1000 प्रकारचे अर्पण परमेश्वराला अर्पिली. आता परत पाहतो त्या 700 पत्न्या होत्या, 300 उपपत्न्या होत्या, 700 आणि 300 हजार. सो इट इज अ मिस्ट्री. एक प्रकारचं रहस्य आहे की शल्मोन 1000 या आकड्याकडे, आय डोंट नो वाय सॉलोमन वॉज सो मच अट्रॅक्टेड टू इट. आणि वी आर लेइंग अ फाउंडेशन अबाउट किंग सॉलोमन. शल्मोनाबद्दल आपण सध्या पाहत आहोत की त्याने करून आपल्या अभ्यासासाठी आपण आपला पाया रचत आहोत. तुम्ही जर पाहिलं अनुवादचं पुस्तक 17 अध्याय 17 वचन, Deuteronomy chapter 17 verse 17. The Bible speaks to us in Deuteronomy 17 verse 17. Please pay attention. लक्षात घ्या. अनुवादचं पुस्तक व्यवस्था विवरण, इसका 17 अध्याय 17 वचन, The book of Deuteronomy chapter 17 verse 17. The Bible speaks to us in Deuteronomy 17 verse 17. It talks about the wisdom, and in that wisdom the Bible speaks in verse 17 says of Deuteronomy chapter 17, it speaks to our heart as it says, neither shall he multiply wives to himself, that his heart turn not away, neither shall he greatly multiply to himself silver and gold. Now if you see in this chapter, व्यवस्था विवरण 17 अध्याय, अगर तुम देखोगे वचन 16 से, परमेश्वर ने यहूदियों को राजा चुनने की नो नियमावली दी थी. God has given them responsibilities, 10 duties and responsibilities of the king. राजा यहुद्यांसाठी, तुम्ही पाहता यहुद्यांना राजा हवा होता,
देवाची इच्छा नव्हती की त्यांचा राजा असावा, बट दे फोर्स गॉड. परंतु त्यांनी जबरदस्ती केली शमूएलला आणि सांगितलं आम्हाला राजा पाहिजे. आणि देवाने राजा जर तुम्हाला हवा आहे तर राजासाठी त्याने काही रिस्पॉन्सिबिलिटीज, कुछ जिम्मेदारियां परमेश्वर ने राजाओं की दी थी. उन जिम्मेदारियों में से हम देखते हैं कि वचन 16-17 कहता है, बट ही शैल नॉट मल्टीप्लाई हॉर्सेस टू हिमसेल्फ नॉर कॉज द पीपल टू रिटर्न टू इजिप्ट टू द एंड that he should multiply horses, for as much as the Lord hath said unto you, ye shall henceforth return no more that way. Verse 17 please. Neither shall he multiply wives to himself, that his heart turn not away. Neither shall he greatly multiply to himself silver and gold. माझे बहिणो भावांनो, verse 18, and it shall be when he sitteth upon the throne of his kingdom that he shall write him a copy of this law in a book out of that which is before the priests the Levites. माझ्या बहिणो भावांनो, देवाची इच्छा नव्हती. ज्या 10 जबाबदाऱ्या त्याने दिलेल्या होत्या त्यामध्ये एक जबाबदारी अशी होती की त्यांनी बहुत पत्नी त्यांच्या आयुष्यात नसाव्या, की त्याने करून त्यांचं अंतकरण देवापासून दूर जाईल. And if you see in Solomon's life, the first wife which he had was an Egyptian girl, and then you see he had 700 wives and 300 concubines. सलमोनाच्या आयुष्यातली सर्वात पहिली बायको ही मिस्रीची होती, मिस्र देशातली होती. आणि देवाने सांगितलं अनुवाद 17:17 मध्ये की राजाने पत्नी वाढू नये, जास्ती पत्नीशी लग्न करू नये. परंतु शल्मोनाने न ऐकलं आणि देवाच्या वचनाप्रमाणे त्याचं अंतकरण देवापासून लांब आणि लांब गेलं. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, जेव्हा परमेश्वर तुम्हाला कुठलं दान देतो, परमेश्वर ते दान कधी काढून घेत नाही. रिमेंबर दिस, गॉड विल surely ask you on the judgment day about that gift, because all the gifts and callings from the Lord are irrevocable. देवाचं वचन आहे, परमेश्वर कुणाचं दान काढून घेत नाही. बऱ्याच लोकांनी शिकवण्यात देवाने दान काढून घेतलं. देव कधीच दान काढून घेत नाही. तो देणारा परमेश्वर आहे, पण निश्चित न्यायाच्या दिवशी तुम्हाला तो विचारणार. शल्मोनाने देवाचं न ऐकता त्याने आयुष्यातली चूक केली आणि कालांतरामध्ये त्याचं मन देवापासून लांब आणि लांब गेलं. सो कमिंग बॅक टू अ टेक्स्ट, आपण आपल्या देवाच्या मथळ्याकडे येऊया. दुसरे इतिहास पहिला अध्याय, 2 Chronicles chapter 1. इफ यू सी समथिंग, वचन 5 आणि 6 सांगतं बघा. मोर ओव्हर द ब्रेझन ऑल्टर दॅट बेझालील द सन ऑफ युरी द सन ऑफ हूर हॅड मेड, he put before the tabernacle of the Lord. And Solomon and the congregation sought unto it. And Solomon went up thither to the brazen altar before the Lord, which was at the tabernacle of the congregation, and offered 1,000 burnt offerings upon it. Verse 7 please. In that night did God appear unto Solomon and said unto him, ask what I shall give thee. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही जर पाहिलं, ज्या शल्मोनाची दाविदानंतर नियुक्ती केली गेली, शल्मोनाने पहिले इतिहास पहिला अध्याय 2 वचनाप्रमाणे परत तुम्ही पाहता, then Solomon spake unto all Israel, to the captains of thousands and of hundreds, and to the judges, and to every governor in all Israel, the chief of the fathers. आणि शल्मोनाने त्याच्या सर्व हुकूमतच्या खाली जे राज करत असता, हाताखाली काम करत असताना जे सगळे न्यायाधीश होते, सर्व सरदार जे होते, आणि सर्व आपण पाहतो की जे त्याच्या राज्यामध्ये जे महत्त्वाचे लोक होते, त्या सर्वांना शल्मोन गिबोन या ठिकाणी घेऊन गेला. गिबोन या ठिकाणी यासाठी गेला की मोशेने
अरण्यातलं निवास मंडप गिबोन या ठिकाणात बांधलं होतं. पण लक्षात घ्या, त्या निवास मंडपामध्ये जो कराचा कोष होता तो दाविदाने किर्यात जेराईमहून यरूशलेममध्ये आणला होता. आणि सर्व यहुद्यांसाठी, कारण की शल्मोनाचं मंदिर बांधलं गेलं नव्हतं, म्हणून सर्व यहुद्यांसाठी गिबोन या ठिकाणी रानातला निवास मंडप जो मोशेने बांधला होता आणि सर्व जे यहुदी होते त्यावेळेस त्या ठिकाणी जायचे आणि वेदीवरती अर्पण करून नवस करून ते देवाची आराधना करून परत गिबोनहून यरूशलेमला यायचे. आणि शल्मोनाला समजलं की मला सुद्धा जर देवाच्या जवळ जायचं असेल, देवाच्या मर्जी जिंकायची असेल, तर मला सुद्धा नेहमी देवाच्या घरात गेलं पाहिजे. नाउ दिस आफ्टरनून, व्हॉट विल इट टेक फॉर गॉड टू मूव्ह युअर हार्ट? देवाने तुमच्या हृदयामध्ये कार्य करावं म्हणून तुमची देवाकडून काय मागणी आहे? माझ्या बहिणो भावांनो, लिसन टू मी केअरफुली. व्हॉट वुड इट टेक फॉर गॉड टू मूव्ह युअर हार्ट? देवाने तुमच्या हृदयामध्ये मोठे कार्य करावं म्हणून देवाने तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची काय इच्छा आहे? माझ्या बहिणो भावांनो, याकोबाचं पुस्तक 4 वचन, जेम्स चॅप्टर 4 verse 8, the Bible speaks to us, draw nigh to God and he will draw nigh to you. तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. Amen. So it is you who take the step, and of course God has already taken a step by sending his son Jesus, and he will come close to you. आता बघा, ज्यावेळेस शल्मोनाची नियुक्ती झाली त्या सर्व नियुक्तीमध्ये सर्वात पहिली गोष्ट हे केली, त्याच्या राज्यामधल्या सर्व हजारोंवरती, शंभरांवरती जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना तो गिबोन या ठिकाणी घेऊन गेला. कारण गिबोन या ठिकाणी देवाच्या सेवक मोशे ह्याने निवास मंडप त्या ठिकाणी होता. माझ्या बहिणो भावांनो, दिस इज द फर्स्ट थिंग वाय गॉड वॉज प्लीज विथ सॉलोमन टू गिव्ह हिम अ ड्रीम. लक्षात घ्या, इयोबाचं पुस्तक 33 अध्याय सांगतं, परमेश्वर झोपेत, गाढ निद्रेत माणसाला सूचना देत असतो. गॉड गिव्स इन्स्ट्रक्शन्स इन टू डीप स्लीप. जोब चॅप्टर 33 verse 13, 14, 15, 16. इयोबाचं पुस्तक 33 अध्याय 13 ते 16 पाहतो, परमेश्वर माणसाशी झोपेत बोलतो. लक्षात घ्या आता. आणि परमेश्वराने शल्मोनाशी झोपेत बोलताना परमेश्वर शल्मोनाला विचारतात की तुला काय पाहिजे? So the first thing we see, for Solomon to touch God's heart, he went where the presence of God was. जिथे देवाची समक्षता होती तिथे शल्मोन गेला. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, सॉलोमन वॉज अ किंग. कराचा कोष यरूशलेममध्ये दाविदाने आणला होता, परंतु तरी देखील दाविदाने देखील या निवास मंडप बांधला होता, परंतु तरी देखील शल्मोन मोशेच्या निवास मंडपाकडे गिबोन या ठिकाणी गेला. लक्षात घ्या, जर तुम्ही देवाच्या समक्षतेसाठी तहानेले व भुकेले असाल तर लक्षात घ्या, तुमची तहान देवासाठी, तुमची भूक देवाच्या समक्षासाठी, ती भूक आणि ती तहान तुमच्यासाठी मोठमोठे दार उघडणार आहे. हालेलुया टू द लॅम्ब. Solomon went where the presence of God was. For Solomon, location was very important. लक्षात घ्या, शल्मोनासाठी ती जागा महत्वाची होती, कारण की त्या ठिकाणी रानामध्ये मोशेने निवास मंडप बांधला होता. आणि निवास मंडपातून पाहतो परमप्रधानातून परमेश्वर यहुद्यांशी, मोशेशी बोलायचा. माझ्या बहिणो भावांनो, फॉर इफ यू सी, जर तुम्ही पाहिलं की शल्मोन, आपण पाहतो की हा अर्पण करण्यासाठी गिबोन या ठिकाणी निघून गेला. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात घ्या, गिबोन हे
यरुशलेम पासून कमीत कमी 4 मील अंतरावरती होते. गिबियन वॉज ऑलमोस्ट 4 miles away from Jerusalem, and that moment they must have gone on donkeys and camels. लक्षात घ्या, त्यावेळेस ते उंटावरती आणि गाडीत गेले असतील. परंतु पाहतो की तो प्रवास त्यांनी 4 मीलचा करून जिथे निवास मंडप होतं त्या ठिकाणी गेलेले आहेत. इफ यू सी समथिंग, डेव्हिड ऑल्सो हॅड अ युनिक लव्ह फॉर द टेम्पल ऑफ गॉड. दाविदाला देखील देवाच्या घरासाठी खूप आनंद होता. तो देवाचं वचन म्हणतं, मला आनंद झाला तर ते मला म्हटले आपण देवाच्या घराकडे जाऊ. आय वॉज ग्लॅड when they said unto me, let us go into the house of the Lord. माझ्या बहिणो भावांनो, हा तोच सलमोन आहे. त्याचं वचन सांगतं की उपदेशकामध्ये की देवाच्या मंदिरामध्ये तू घाई करून जाऊ नकोस, तू विचार कर. डू नॉट बी इन अ हरी टू स्टेप इन गॉड्स टेम्पल. सी इफ यू सी समथिंग, दाविदाने आपल्या मुलाला देवाचं महत्व सांगितलं होतं, देवाचं सामर्थ्य दाखवलं होतं, देवाची विधी आणि नियम त्यांना पाळायला सांगितले होते. कारण की दाविदाला माहिती होतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होते. लेट मी आस्क यू दिस क्वेश्चन, आर यू लॉंगिंग टू बी इन द प्रेझेन्स ऑफ गॉड? आर यू लॉंगिंग टू बी वेअर गॉड वॉन्ट्स यू टू बी? Are you longing for the location where God met you first and longing for the presence of God in the same place where God met you? मला विचारू द्या, का तुम्ही उत्सुक आहात का की देवाच्या घरी येण्यासाठी? तुम्ही उत्सुक आहात का देवाची समक्षता घेण्यासाठी? तुम्ही उत्सुक आहात का की तुम्ही ते कष्ट करण्याला? लिसन टू मी, देर इज ऑलवेज अ हार्ड वर्क इन गेटिंग क्लोजर टू गॉड. ऑफकोर्स वी आर अंडर ग्रेस, पण लक्षात घ्या देवाच्या जवळ जाणं निश्चित हे कष्टाचं काम आहे. इट इज नॉट अ वन डे वंडर. यू मे थिंक लाईक दिस, I will pray one day here and God will visit me today. It doesn't happen like this. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही आज विचार कराल आज मी ते 10 तास प्रार्थना करेल आणि 11 तास मला परमेश्वर भेटेल, असं कधीच होऊ शकत नाही. देवाच्या जवळ जाण्यासाठी भरपूर त्याग करावा लागतो. देवाच्या जवळ जाण्यासाठी भरपूर प्रकारचे आम्हाला आपण पाहतो वधस्तंभ उचलून त्या खडकर मार्गामध्ये चालावं लागतं. लक्षात घ्या, यू मे कॉल युअर सेल्फ गॉड्स फ्रेंड, बट लेट गॉड कॉल्ड यू ॲज हिज फ्रेंड. तुम्ही भरपूर म्हणाल की देव माझा मित्र आहे, पण देवाला म्हणू द्या की तुम्ही माझे मित्र आहात. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून लक्षात घ्या, देवाच्या घरात येण्यासाठी आम्हाला आनंद पाहिजे, देवाचं गीत गाण्यासाठी आम्हाला आनंद पाहिजे. मग आपण देवाच्या घरात कसं प्रवेश करतो? बरेच लोक उगाच येतात म्हणून येतात चर्चमध्ये, बरेच लोक रागाने येतात, बरेच लोक बऱ्याच प्रकारच्या विचार घेऊन येतात. पण लक्षात घ्या, द ॲटिट्यूड विच यू कॅरी इन द हाऊस ऑफ गॉड, probably if God doesn't visit you that moment, the same attitude you will carry back home. ज्या प्रकारची तुम्ही मानसिकता घेऊन देवाच्या घरात प्रवेश करता, जर देव त्या घरात तुम्हाला भेटला नाही तर त्याच प्रकारची मानसिकता घेऊन तुम्ही आपल्या घरात जाल. म्हणून सलमोनाने 4 मैलाचा अंतर गिबोन या ठिकाणी तो आपल्या सर्व अधिकाऱ्यांना 4 मैल प्रवास करून तो गिबोन या ठिकाणी निवास मंडप होता, तिथे शल्मोन त्यांना घेऊन गेला. शल्मोनाला माहिती होतं माझ्याकडे देव निश्चित येईल, पण प्रथम मला जिथे देव आहे तिथे मला गेलं पाहिजे. आता आपण सुख सुविधा करतो, बटन चालू केलं की ऑनलाईन मेसेज सुरू होतो, आपण हे केलं की आपल्याला जे पाहिजे ते प्रचार ऐकायला मिळतात. लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज ऑन युअर फिंगर टिप्स, एव्हरीथिंग इज ऑन युअर पाम्स. एक बटन दाबलं मला हे पाळत नाही आवडले, हे बटन दाबलं मला त्यांचा उपयोग आवडतो. तुम्हाला सर्व तुमच्या घरात बसून सर्व मिळेल. पण लक्षात घ्या, देवाची समक्षता जी आहे ही तुम्हाला कुठला पाळक, कुठलं गीत, कुठलं चर्च किंवा कुठला PhD स्कॉलर पण देऊ शकत नाही. हे तुम्हाला स्वतःहून देवासमोर गेलं पाहिजे आणि देवासमोर स्वतःहून तुम्हाला प्रार्थना करून, वचन वाचून, उपास प्रार्थना करून देवाची समक्षता तेव्हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. हालेलुया टू द लॅम्ब. म्हणून लक्षात घ्या, द फर्स्ट थिंग लोकेशन. त्याने गिबोन या ठिकाणी गेला आणि त्यानंतर पाहतो वचन नंबर 5 खूप सुरेख आहे.
वचन 5 सांगतं, मोर ओव्हर द ब्रेझन ऑल्टर दॅट बेझालील द सन ऑफ युरी द सन ऑफ हूर हॅड मेड he put before the tabernacle of the Lord, and Solomon and the congregation sought unto it. लक्षात घ्या, आता या ठिकाणी बेजालील नावाच्या एका कारागिराने पितळेचं एक वेदी बनवली होती. आणि तुम्ही जर पाहिलं की ही जी वेदी बेजालीलने सिनाय पर्वतावरती 680 वर्षापूर्वी 680 इयर्स 680 वर्षापूर्वी बेजालीलने हे जे पाहतो की पितळेचं जी वेदी आहे, त्याला इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ म्हणतात, ती वेदी त्यावेळेस बेजालीलने त्या ठिकाणी बनवलेली होती. आणि असे बरेच विद्वान लोक म्हणतात की ज्या दिवशी बेजालीलने ही पितळेची वेदी, ज्याला 4 शिंग होते, लक्षात घ्या, शिंग म्हणजे सामर्थ्य, 4 म्हणजे पाहतो मत्तई, मार्क, लूक, योहान, आणि 4 शिंग, आणि ती वेदी ती पितळेची होती. पितळ म्हणजे दुःख. ज्यावेळेस ते अर्पण अर्पायचे त्यावेळेस पाहतो आपण की प्राणी तो मेलेला असायचा, आणि ते दुःखाचं प्रदर्शन आहे, ते येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं दुःख ते दाखवून देतं. परंतु आपण पाहतो की ज्या दिवशी 680 वर्षापूर्वी बेजालीलने ही पितळेची वेदी, जी खूप मोठी होती, पुढच्या रे नक्की पहा आपण ती वेदी ज्यावेळेस ती बांधली होती, हा तोच दिवस होता. इट इज बीन सेड द डे व्हेन बेजालील 680 years ago on Mount Sinai, when he made this brazen altar, this is the same day and the same night when Solomon offered sacrifices on the same brazen altar. Hallelujah. आणि अशाच प्रकारच्या तीच वेदी होती का? आय डोंट नो. पण लक्षात घ्या, अशाच रूपक ती वेदी, अशाच वेदीवरती ज्या बेजालीने बांधली होती, त्या वेदीवरती त्याच दिवशी शल्मोनाने 1000 अर्पणे केली होती. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, सक्सेस विदाउट सॅक्रिफाइस इज 0. मी नेहमी बोललेलो आहे, त्यागाशिवाय यश प्राप्ती शून्य आहे. यू मे टॉक अबाउट सक्सेस, यू मे प्रीच अबाउट सक्सेस, यू मे राइट अबाउट सक्सेस, you may teach about success, or you may think you are successful, but let me remind you the basics of this is this: success without sacrifice is 0. त्यागाशिवाय यश प्राप्तीला काहीच महत्व नाहीये. लक्षात घ्या, संपूर्ण बायबल उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये त्यागाशिवाय, इवन जीसस सेड, जो कोणी माझी शिष्य पाहतो ज्याला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. गव्हाचा दाना जोपर्यंत जमिनीमुळे मरत नाही तोपर्यंत तो बहुगुणित होत नाही. माझ्या बहिणो भावांनो, शल्मोनाने त्याच दिवशी, आय डोंट नो हाऊ मिरॅक्युलस दॅट हॅपन, इट इज बीन सेड, इतिहास म्हणतो की त्याच दिवशी शल्मोनाने, ज्या दिवशी बेजालीलने ती पितळेची वेदी बांधली होती, अर्पण केलं, लोकांनी केलं होतं, त्याच दिवशी शल्मोनाने देखील अशाच प्रकारच्या पितळेच्या वेदीवरती देवाला 1000 आपण पाहतो प्राण्यांचे अर्पण त्याने केली होती. वचन 6 बघा प्लीज. अँड सॉलोमन वेंट अप thither to the brazen altar before the Lord, which was at the tabernacle of the congregation, and offered 1000 burnt offerings upon it. Hallelujah to the Lamb. आणि पाहतो की शल्मोनाने 1000 पाहतो आपण की अर्पणे केली, आणि त्यावेळेस पाहतो की शल्मोन स्वतःहून वेदीजवळ गेला आणि त्याने अर्पणे केली. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही जर विचार केलात की शल्मोनाने हे अर्पण का केली होती, की त्याला देवासाठी एक अतुलनीय असं मंदिर बांधायचं होतं. ही न्यू इट.
विदाउट सॅक्रिफाईस आय कॅनॉट प्लीज गॉड. अर्पणाशिवाय मी देवाला संतुष्ट करू शकत नाही. मग नव्या करामध्ये आम्हाला काय अर्पण करायचं आहे? रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 1 and 2. देवाचं वचन सांगतं, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. वचन 2 सांगतं, या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा. In English it says, Romans chapter 12 verse 1 and 2, Beloved, I beseech you therefore, now by the mercies of God, that ye present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God, which is your reasonable service to our God. And be not conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, that ye may know what is that good, that ye may prove what is that good and perfect and acceptable will of God. लक्षात घ्या, ज्यावेळेस शल्मुनाने हे सर्व अर्पणे केली, वेदीवरती अर्पणे केली, आणि त्यानंतर शल्मोनाने अपेक्षा नव्हती केली की परमेश्वर माझ्यासाठी बोलावं. कीप दिस इन माइंड. When Solomon offered the offerings, Solomon did not pray, God visit me tonight. Hallelujah to the Lamb. शल्मोनाने ते अर्पण स्वखुशीने हे दर्शने केले होते की परमेश्वरा, मी तुझ्यासाठी 1000 प्रकारचे गोरे अर्पण करतो, की हे प्रदर्शक आहे की मी देवासाठी एक अतुलनीय, अवर्णनीय असं कृती करत आहे की जी आतापर्यंत कुणी केले नव्हते. प्लीज रिमेंबर दिस. Thus far, no one has offered 1000 bulls as offering on the brazen altar. आतापर्यंत 1000 गोऱ्यांची अर्पणे कुणी केली नव्हती. शल्मोनाने देवासाठी अतुलनीय बांधकाम करायचं आहे म्हणून त्याने अतुलनीय असं एकदम विशेष अर्पण केलं आहे की त्याच्या अगोदर कुणी असं केलं नव्हतं. जॉन वेस्ली, फॉरगिव्ह मी फॉर दॅट, विलियम कॅरी म्हणतात, द फेमस मिशनरी कॅलकटा इंडिया. विलियम कॅरी सांगितलं की attempt great things for God, expect great things from God. Keep this in mind. William Carey, the famous missionary in Calcutta, India, he says that, त्यांनी विधान केलं होतं, attempt great things for God, expect great things from God. याचा अर्थ काय? देवासाठी तुम्ही उल्लेखनीय अशी पावलं उचला आणि देवाकडून उल्लेखनीय अशा गोष्टींची अपेक्षा करा. शल्मोनाला हे समजलं होतं, जर देवाकडे यासाठी मी काहीतरी विशेष करणार आहे तर मला सुद्धा एक विशेष अर्पण केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज गॉड. द ग्रेटर द अनॉइंटिंग, द ग्रेटर द सॅक्रिफाईस, द ग्रेटर द सॅक्रिफाईस, द स्ट्रॉंग कॅरेक्टर यू हॅव. प्रेज द लॉर्ड. जितकं मोठं तुमचं त्याग आहे तितका गहन तुमचा अभिषेक आहे. जितकं गहन तुमचा अभिषेक आहे तितकी शुद्ध तुमचं चारित्र्य आहे. पीपल ऑफ गॉड, remember this, the mathematics of going close to God remains the same. जरी जग बदललं, टेक्नॉलॉजी बदलली, पण देवाचं वचन आज आहे तेच आहे. देवाचं गणित जे आहे तेच आहे. There are no shortcuts in going closer to God. देवाच्या जवळ जाण्यासाठी काही शॉर्टकट नाहीये. हालेलुया. यू मे थिंक मी अमुक गीत गाईल आणि जशी समक्षता तेव्हा आली होती आज परत येईल. नो नो नो, यू आर फूलिंग युअर सेल्फ. लेट मी करेक्ट यू प्लीज. तुम्हाला वाटतं की मी अमुक गाणं गाईल आणि मग असं होईल आणि हे गाणं गायला मला आवडतं. लिसन टू मी. इन्स्टेड प्लीजिंग युअर माइंड, प्लीज गॉड. माझ्या बहिणो भावांनो, देवासाठी लक्षात घ्या, आज पण तोच देव आहे. तो आज, काल आणि युगानुग सारखा आहे. गॉड इज नॉट अ मॅजिशियन. तुम्ही एक गाणं गायलं आणि त्या समक्ष आली, यू फील गुड. कम ऑन, इट्स टाइम हॅज गॉन फॉर अस नाव टू लिव्ह इन फीलिंग्स. आता भावनांमध्ये राहण्याची वेळ निघून गेली आहे. वी नीड अ टँजिबल प्रेझेन्स ऑफ गॉड. वी नीड रिअल मॅन हु विल सॅक्रिफाईस रिअल थिंग्स अँड गो क्लोज टू रिअल गॉड. हालेलुया. आम्हाला अशा लोकांची गरज आहे की जे खरे त्याग करतील, त्या खऱ्या देवाजवळ जातील आणि खरा संदेश आम्हाला सांगतील.
प्रेज द लॉर्ड, आमेन. माझ्या बहिण भावांनो, कॅरेक्टर मॅटर्स द मोस्ट. अप्लाइज टू मी ऑल्सो, अप्लाइज टू यू ऑल्सो. लक्षात घ्या, ज्यावेळेस अशी उल्लेखनीय शल्मोनाने अर्पण केले होते, दाविदाने देखील अशा प्रकारचं 1000 घोड्यांचं अर्पण केलं नव्हतं. अर्पण करत असताना शल्मोनानी ही अपेक्षा, ही प्रार्थना केली नाही की देवा आज रात्री तुम्हाला सांगती बोल. रिमेंबर दिस. बऱ्याच आपण अपेक्षा करतो, आज मी अमुक अमुक दान दिलं चर्चमध्ये, मी अपेक्षा करतो की द्या मला पुढच्या रविवारी मला 10 पट मिळू दे, द्या माझे मार्ग मोकळे कर. लिसन टू मी, देर इज नथिंग रॉंग इन एक्सपेक्टिंग फ्रॉम गॉड, बट वेन यू डू समथिंग फॉर गॉड, लक्षात घ्या, गॉड ऑलरेडी नोज व्हॉट्स इन युअर हार्ट. तुमच्या अंतःकरणात काय आहे हे देवाला अगोदरच माहित आहे. आणि ज्या तुम्ही अर्पण करता, इफ यू डू एनी गुड डीड्स, do not expect something that God, I'm doing this, please do this for me. There's nothing wrong in praying like that. But let me tell you, if you do it, देवाचं वचन मध्ये पहिले करिंथमध्ये, do all things in charity. सर्व काही देवाच्या प्रीतीने करा. Do not grumble and argue. आणि बरेच लोक अपेक्षा करतात, देवा मी आता अमुक अमुक मदत करत आहे, मला अपेक्षा आहे की तू असं करशील, द्या तू असं करशील. देव निश्चित करणार. हो, तुम्ही दान द्या का नका देऊ, देव नक्की आपल्या कृपेने करणार. Even though you give a big offering, or even if you don't give, God will still do it for you out of His mercy. But remember this, शल्मोनाने जेव्हा ते अर्पण केलं, शल्मोनाने ही प्रार्थना केली नाही की आज रात्री देवा माझ्या सांगती भेट घे. प्लीज रीड द बायबल. He didn't pray like this. But God sees the heart. देव अंतःकरण पाहतो. लक्षात घ्या, असं म्हणतात की तोच दिवस होता 680 वर्षापूर्वी सिनाय पर्वतावरती बेजालीलने ती पितळेची वेदी ठेवली होती सिनाय पर्वतावरती. आणि आता शल्मोनाला मंदिर सिनाय पर्वता बांधायचं नाहीये, मोरिया पर्वत बांधायचं आहे. Solomon is not going to build the temple on Mount Sinai, but Solomon is going to build temple on Mount Moriah. Hallelujah. आणि लक्षात घ्या, त्याने प्रार्थना केली होती की देवा मला असं विशेष घर बांधायचं आहे, त्यासाठी एक विशेष अर्पण. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग बिग फॉर गॉड, देर हॅज टू बी अ बिग स्टेप. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, सॅक्रिफाईस ऑलवेज ट्रिगर्स गॉड्स हार्ट. त्याग आणि बलिदान नेहमी देवाच्या अंतःकरणाला नेहमी उत्स्फूर्त करते, देवाच्या अंतःकरणाला चुटपुट करते की मी काहीतरी त्यासाठी करावं. प्रेज द लॉर्ड, आमेन. आणि म्हणून लक्षात घ्या, शल्मोन वचन 7 सांगतं, विल फिनिश विथ दिस वर्स 7. वचन 7 सांगतं, इन दॅट नाईट डिड गॉड अपियर अनटू सॉलोमन अँड सेड अनटू हिम, आस्क व्हॉट आय शॅल गिव्ह thee. हालेलुया. देवाने विचारलं त्या रात्री शल्मोनाला, माग, तुला काय पाहिजे. Verse 8 says, and Solomon said unto God, thou hast showed great mercy unto David my father, and hast made me to reign in his stead. Verse 9 please. Now, O Lord God, let thy promise unto David my father be established, for thou hast made me king over a people like the dust of the earth in multitude. Verse 10 please. Give me now wisdom and knowledge, that I may go out and come in before this people. For who can judge this? For who can judge this thy people that is so great? For who can judge this thy people that is so great? First we saw location, number 2 we saw sacrifice, and number 3 we see commitment. माझ्या बहिणो भावांनो, जेव्हा शल्मोनाने पाहतो देवाकडे हा वर मागितला, तेव्हा लक्षात घ्या, शल्मोनाने जेव्हा वर मागताना देवाला म्हटले की देवा इतकी मोठी प्रजा आहे, यांच्या समोर मी बाहेर जाऊ आणि कसा येऊ, त्यासाठी तू मला बुद्धी आणि ज्ञान दे. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, त्याने देवाकडे ही प्रार्थना केली की देवा मला बुद्धी आणि ज्ञान दे.
तुम्हाला माहिती आहे की जेव्हा त्याने देवाकडे मागितलं, त्याच्या वडिलांनी दाविदाने अगोदर सांगितलं होतं त्याला, तुला मंदिर बांधायचं असेल तर मंदिर बांधण्यासाठी तुला देवाकडून बुद्धी व ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून शल्मोनला प्रश्न विचारला देवाने, तेव्हा शल्मोनाने हे उत्तर दिलं. आणि परमेश्वर त्याला म्हणतात, प्लीज बघा, विशेष करून वचन नंबर 11 वाचतो. परमेश्वर म्हणतात शल्मोनाला, अँड गॉड सेड टू सॉलोमन, बिकॉज दिस वॉज इन दाइन हार्ट. हे तुझ्या अंतकरणात होतं, मनात नाही. प्लीज. अँड गॉड सेड टू सॉलोमन, बिकॉज दिस वॉज इन दाइन हार्ट, and thou hast not asked riches, wealth, or honor, nor the life of thine enemies, neither yet hast long life, but hast asked wisdom and knowledge for thyself, and that thou mayest judge my people over whom I have made thee king. Wisdom and knowledge is granted unto thee, and I will give thee riches and wealth and honor, such as none of the kings have had that have been before thee, neither shall there any after thee have the like. माझ्या बहिणी भावांनो, ज्यावेळी शल्मोनाने देवाकडून ज्ञान बुद्धी मागितलं, परमेश्वर ज्ञान बुद्धीसह त्याला श्रीमंती पण दिली, सन्मान पण दिला, आणि त्याच्यासारखा अगोदर कोण राजा नव्हता आणि त्याने झाला पण नाही. माझ्या बहिणी भावांनो, सॉलोमन अंडरस्टूड दिस. To do something good for God, something big for God, I need to offer something big to God. माझ्या बहिणी भावांनो, देवासाठी जर मला मोठं कार्य करायचं असेल तर देवाकडे मला एक मोठं समर्पण केलं पाहिजे. माझ्या बहिणी भावांनो, समर्पण, त्याग, नेहमी आणि बलिदान परमेश्वराच्या अंतःकरणाला नेहमी या गोष्टी आवडतात. Wherever there is sacrifice, there has to be a visitation. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात ठेवा, आपण शल्मोनाचं ज्ञान मागतो परमेश्वराकडे. शल्मोनाने हे ज्ञान मागण्यासाठी देवाकडे आदल्या रात्री प्रार्थना नव्हती केली की आज देवा तुम्ही आणखी बोल. लक्षात घ्या, as I told you first, he himself went along with his judges and kings and governors 4 miles away from Jerusalem to Gibeon. तो स्वतःहून आपल्या सर्व गव्हर्नर्सला, त्याच्या सेनापतींना, अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि त्यांना मोशेच्या निवास मंडपाकडे त्यांना घेऊन गेला. लक्षात घ्या, शल्मोनाने समजलं की देवाचं समक्ष जिकडे आहे तिथे मला जायचं आहे. तो देवाच्या घराकडे गेला. आज आपण अपेक्षा करतो मी चर्चला जाणार नाही, मला घरात चर्च दिसतं. ऑफकोर्स आता लॉकडाऊनचा काळ आहे, आय अंडरस्टँड दॅट, बट मेनी ऑफ देम लॉकडाऊनच्या अगोदर पण लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा बघा तुम्ही, जेव्हा कोणाला यायचं नसतं ते विचार करता मला ऑनलाईन चर्च दिसतं ना, मी घरी टीव्ही बघतो ना, मग सगळं लक्षात ठेवा. आणि तुम्ही प्रार्थना करता त्यांच्याबरोबर, ज्याच्या प्रार्थना करतात तुम्ही प्रार्थना करताना एक्सपेक्ट करता ऑफकोर्स देव ऐकणार, देव दयेने ऐकणार. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून कष्ट करता, when you take those efforts to get out from your house and go to the place where the location where the church is, where the presence of God is watching your efforts from heaven above. परमेश्वर तुमचे कष्ट स्वर्गातून बघत आहेत. ज्यावेळेस तुम्ही घर सोडता, घाईघाईत निघता, तुम्ही रिक्षाने येता, प्रवास करता, चर्चला येता, धावपळ करता, घरामध्ये मन ठेवता, चर्चला येता, परमेश्वर हे सर्व कष्ट स्वर्गातून बघत आहेत. कारण की तुमची त्यावेळेस चुटपुट ही असती की मला देवाच्या घरात गेलं पाहिजे. हालेलुया टू द लॅम्ब, आमेन. आणि म्हणून शल्मोन स्वतःहून देवाकडे गेला, देव त्याच्याकडे नाही आला. James 4:8, draw near to God and he will draw near to you. Number 2, he understood without sacrifice there is no success. देवासाठी त्याला अतुलनीय एक विशेष असं मंदिर बांधायचं होतं, जगविख्यात मंदिर. त्या मंदिराबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. माझ्या बहिणी भावांना त्याला समजलं, माझ्या वडिलांनी अर्पण केली, माझ्या पूर्वेने अर्पण केली, पण मला असं अर्पण करायचं आहे की माझ्या अगोदर कोणी केलं नाही, मग नंतर पण कोण करणार नाही. त्याने 1000 गोरे अर्पण केली.
इमॅजिन ते 1000 गोरे घेऊन 4 मैल अंतर डोंगरावर जायचं. गिबोन ठिकाणी डोंगरावरती स्थान होतं ते. आणि विचार करा, हे 1000 गोरे घेऊन त्यांनी किती 4 मैलचा प्रवास त्यांना किती लांबला असेल. He took those efforts. Are you taking some efforts to do something for God? Are you doing something? As I told you, William Carey said, attempt great things for God, expect great things from God. माझ्या बहिणो भावांनो, त्याने अर्पण केली. What will cost you to get the presence of God? अशी कुठली गोष्ट आहे जर परमेश्वर आज तुमच्याकडून मागत आहे आणि तुम्ही ती देत नाही? माझ्या बहिणो भावांनो, आज ती गोष्ट समर्पित करा. इफ दॅट इज कॉस्टिंग यू समथिंग, दॅट मीन्स देर इज अ बिग रिवॉर्ड फॉर यू. जर तुम्हा ते अर्पण खूप वाईट वाटतं की मी कसं अर्पण करू, माझं काय होईल, मला कोण मदत करेल, लक्षात ठेवा, याचाच अर्थ परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी मोठं करणार आहे. द मोमेंट यू गिव्ह, त्या विधवेने आपल्या 2 तोल्या देवाच्या राज्यात दिल्या. निश्चित त्या विधवेचं नाव आज देखील देवाच्या वचनात आहे. त्या मुलाने 5 भाकरी 2 मासे अपेक्षा नाही केली की गुरुजी माझं नाव घ्या, लोकांना सांगा की माझ्याकडून आलेलं आहे. आपण अपेक्षा करतो की बाळासाहेब माझं नाव सांगा, मी दिलेलं आहे, अमुक अमुक दिलेलं आहे. दॅट यंग लॅड, ही नेव्हर एक्सपेक्टेड जीसस टू स्पीक आउट हिज नेम. त्याने अपेक्षा नाही केली की माझं नाव जाहीर करा की मी अमुक अमुक देत आहे, सगळ्यांना सांगा. लक्षात ठेवा, ही ग्लॅडली गेव हिज मील. बट इवन टुडे his name has come in the Bible mentioned as a young lad. His name is not mentioned, but definitely his acts are mentioned की त्याने आपले 5 भाकरी 2 मासे देवा दिले. आज तुम्ही देवाला त्यागाचं समर्पण करा. आपलं शरीर जिवंत पवित्र वद्याग्रहास समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. जुन्या काळातले जे गोरं होते ते मेलेली होती, पण आज आपण गोरं नाही आहोत. आपलं शरीराचं मंदिर आहे. आपण जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय असं यानं समर्पित करा. लास्ट बट नॉट द लीस्ट, नंबर 3, when God spoke to him in dream. He never expected God to speak to him. सलमोनाने प्रार्थना नाही केली, सांगितलं मग मला जेव्हा ती बोल, तरी सुद्धा देव त्या रात्री शलमोनाशी बोलला. शलमोन ती रात्र गिबोन मध्ये होता, यरुशलेम नाही. ज्या त्याने अर्पण केली, कदाचित संध्याकाळ झाली असेल. शलमोन गिबोन या ठिकाणी शलमोन झोपला. राजा असून सुद्धा ही डू नॉट वॉन्ट टू लिव्ह द प्रेझन्स ऑफ गॉड. तो झोपला तिकडे. आणि त्या रात्री परमेश्वराने त्याच लोकेशन मध्ये 680 वर्षापूर्वी बेजालीलने जेव्हा ती पितळेची वेदी निर्माण केली होती, त्याच दिवशी त्याच रात्री परमेश्वर शलमोनाशी बोलला. हालेलुया. आणि त्यावेळेस शलमोनाच्या अंतःकरणातून जे शब्द निघाले ते देवाला इतके प्रसन्न आले की देवाने ज्ञान व बुद्धीसह श्रीमंती सन्मान दिलेला आहे. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, सॉलोमन्स कमिटमेंट टुवर्ड्स गॉड अँड गॉड्स कमिटमेंट टुवर्ड्स सॉलोमन इज अ बिग डिफरन्स. शलमोनाला हे सर्व मिळालं, परंतु शलमोनाला आपलं चारित्र्य राखता नाही आलं. देवासाठी त्याने जेव्हा तो यरुशलेमने खाली आला, त्याने मंदिराची आखणी केली, बऱ्याच राण्या पत्र लिहिले, लाकडं मागवली, सर्व काही उल्लेखनीय केलं. पण अनुवाद 17:17 प्रमाणे कुठलाही राजा ह्याने भरपूर पत्न्या करू नये. देवाचं वचन सांगतं त्याचं अंतकरण का होईल, देवापासून नाम जाईल. आणि शलमोनाची पहिली पत्नी ही मिसर देशातली होती आणि त्याला कळलं पण नाही की देवाची इच्छा आहे की बरं मिसरला जाऊ नको, तरी शलमोनाने मिसर देशातली पत्नी आणली. अलॉंग विथ विजडम, अलॉंग विथ नॉलेज, यू नीड टू हॅव गॉड्स. माझ्या बहिणो भावांनो, आज शलमोनाचा परमेश्वर सांगतो याकोब 1:5 मध्ये, जर तुम्हापैकी कोण ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, तो त्या सर्वांना देतो, काही दोष न लावता तो सर्वांना उदारपणे देण्यात येतो. पीपल ऑफ गॉड, कमिटमेंट्स मॅटर द मोस्ट. कुठलाही संबंध, कुठलाही विवाह, कुठलीही सेवा करण्यासाठी तुमची कमिटमेंट ही फार महत्त्वाची आहे.
Hallelujah. The level of commitment which you carry reveals the situation which you are in right now. ज्या प्रकारची कमिटमेंट तुमची आहे ते सिद्ध करतं की उद्या तुमच्या आयुष्यामध्ये कशा गोष्टी घडणार आहेत. हालेलुया. येशू म्हणतात तुम्ही थोडक्याविषयी प्रामाणिक राहा. यू बी फेथफुल टू स्मॉल थिंग्स. Solomon was faithful with the sacrifices. God honored his sacrifices. God visited him. He asked him for wisdom and knowledge. God granted him. But remember, he could keep the riches in the treasure house. He could keep the diamonds and rubies in the treasuries. But he could not keep his heart. देवाचं वचन म्हणतं बहुत रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, त्या जीवनाचे उगम आहे. Bible speaks to us, above all else, guard your heart, for therein are the treasures of life. Solomon could guard the treasures. Solomon could guard the rubies and diamonds. शल्मोन सोन्याची रक्षा करू शकतो, मोठ्या मोठ्या कपाटामध्ये ठेवून किंवा मोठ्या मोठ्या कदाचित लॉकर्समध्ये ठेवून शल्मोन हिरे आणि माणिकची काळजी घेऊ शकतो, कुठेतरी भांडारात ठेवून. पण शल्मोनाला आपल्या हृदयाची काळजी घेता नाही आली. पीपल ऑफ गॉड, Solomon built an excellent temple, but Solomon forgot about his own temple. शल्मोनाने मोठं मंदिर बांधलं, अविस्मरणीय, उल्लेखनीय, अतुलनीय. पण शल्मोन आपल्या या शारीरिक मंदिराची काळजी घेऊ शकला नाही. सो विल फिनिश विथ दिस आफ्टरनून. पण संपूया. मी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करायच्या अगोदर लक्षात घ्या, आज तुम्ही दुपारी देवाकडे म्हणा, देवा तिथे तू आहेस तिथे मला घेऊन चल. मी आत्तापर्यंत सर्व काही माझ्याकडे यावं, पालकांनी माझ्या घरी यावं, मला घरात दिसतं सगळं, मी बघू शकतो, मला चर्चची काय गरज आहे. रिमेंबर दिस, सिन्स इज लॉकडाऊन वी ऑल आर क्राईंग फॉर चर्च. बिफोर लॉकडाऊन नोबडी यूज टू कम, आफ्टर लॉकडाऊन आय डोंट नो अबाउट दॅट. माझ्या बहिणू भावांनो, लक्षात घ्या, देवाने अशी परिस्थिती आणली की आता चर्चच बंद आहे. पण लक्षात घ्या, जे दोघे व तिघे आहेत त्यामध्ये प्रभू येशू आहे. आज प्रार्थना करा की देवा जिथे तू आहेस तिथे मला घेऊन जा. मला परमेश्वरा त्या समक्षसाठी बाप्पा तुम्हाला भुके ताण कर. जे धार्मिक भुके ताणे आहेत ते तृप्त होतील. नंबर 2, तुम्ही देवाकडून अपेक्षा करून देव मला कर, देव निश्चित करणार हो. आज तुम्ही समर्पण करा, अर्पण करा. गिव्ह युअर बेस्ट टू गॉड अँड सी गॉड विल विजिट यू. नंबर 3, युअर कमिटमेंट लेवल. भले तुमची आज प्रार्थनेचं जीवन कमी असेल, जास्ती असेल, लेट गॉड बी द जज. लेट मी एनकरेज यू, वॉट एव्हर यू आर प्रेइंग इन अ पर्सनल प्रेयर, बी फेथफुल टू गॉड विथ दॅट प्रेयर ऑल्टर. तुम्ही ज्या प्रार्थना करत असाल त्या प्रार्थनेच्या वेदीमध्ये अशी प्रामाणिक राहा, विश्वासू राहा. शास्त्र वाचण्यामध्ये देवाशी प्रामाणिक राहा. देव आपली प्रकृती जाणतो. युअर फेथफुलनेस विल रिझल्ट इन फ्रुटफुलनेस. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, तुम्ही खरोखरच तुम्ही अवर्णित परमेश्वर आहात. तुम्ही सुंदर देव आहात. तुम्ही सर्वदाच दोष देत राहत नाही. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके तुम्ही आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. तुम्ही सर्वदाच दोष देत राहत नाही. परमेश्वरा, ज्याप्रमाणे शल्मोनाने त्याला समजलं मला लोकेशन महत्त्वाचं आहे, जिथे देवाची समक्षता आहे तिथे मला जायचं आहे बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, आम्ही कितीतरी वेळा बाप्पा की खरोखरच बाप्पा आपल्या बाप्पा वचनाचं गांभीर्य, प्रार्थनेचं गांभीर्य, समक्षेचं गांभीर्य, चर्चचं गांभीर्य आम्ही राखलं नाही. आम्हाला क्षमा करा जीसस. प्रभू येशू बाप्पा, आज बाप्पा आम्ही बाप्पा प्रार्थना करतो की आम्हाला क्षमाचं ज्ञान दे. पण त्या अगोदर बाप्पा मी विनंती करतो पिता प्लीज की प्रभू आम्हाला सुद्धा बाप्पा आपल्या वचनाप्रमाणे रोम 12:1-2 प्रमाणे आम्ही बाप्पा आमची शरीरे जिवंत, पवित्र, तुम्हाला ग्रहणीय तुमच्या करुणेच्याद्वारे आमची शरीरे आम्ही तुम्हाला समर्पित करतो. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. त्या युगाशी समोर आम्ही होऊ नये, परंतु मनाचं नवीकरण करून आमचं रूपांतर करा पिता. आम्हाला वचनाची आवड द्या बाप्पा. वेअर युअर प्रेझेन्स इज, टेक अस देअर लॉर्ड. ड्रॉ अस क्लोज टू यू. ब्रेक एव्हरी सोल टाईज फ्रॉम आवर लाईफ. हालेलुया. पवित्र आत्मा या आमचा ताबा घ्या बाप्पा. प्रभू, ज्यावेळेस बाप्पा शल्मोनाने उल्लेखनीय असं अर्पण केलं 1000 गोऱ्यांचं बाप्पा, की प्रभू
त्याला एक असं बाप्पा चिन्ह घडवायचं होतं की त्याच्या अगोदर कोणी केलं नाही. आणि बाप्पा की शल्मोनाने एक मोठं चिन्हात्मक अर्पण केलं आहे. प्रभू येशू बाप्पा, आज पिता तुम्ही चिन्हात्मक अर्पण प्रभू येशू 2020 वर्षा अगोदर गोलगोतावरती येशू बाप्पा तुम्ही असं अर्पण केलं की शल्मोना अधिक बाप्पा येशू ख्रिस्त तुम्ही आपलं सर्व काही वधसमर्दी आमच्याकडे बाप्पा दिलेलं आहे बाप्पा. आणि पिता आज आम्ही तुमच्या वधसमोर येतो अँड वी हंबल ourselves बिफोर यू अँड वी ले ऑल आवर प्राइड्स अँड इगो अँड एव्हरीथिंग बिफोर यू बाप्पा. आमचं सहाय्य करा पवित्र आत्मा, आम्ही समर्पित करतो तुम्हाला बाप्पा. पिता आज बाप्पा दात म्हणजे भेट घ्याल आपलं वचन, डू नॉट हार्डन युअर हार्ट्स इफ द लॉर्ड स्पीक्स टू यू, इफ द होली गोस्ट स्पीक्स टू यू. प्रभू येशू बाप्पा ज्याप्रमाणे राहणार तुम्ही यहूदांशी बोला, त्यांचे अन्न कठीण झाले होते बाप्पा. आज आमचं अंतकरण कठीण नका होऊ दे बाप्पा, आम्हाला माउंट्स मरू द्या. फादर गॉड, प्लीज ब्लेस एव्हरी हिअरर्स, मिनिस्टर दाय ग्रेस टू अस, anoint them, deliver them, help them to live a life pleasing to you and a sacrificial life for you. In Jesus' name I pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नास ऋण सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू आशीर्वाद देव, आणि परमेश्वर तुम्हाला शल्मोनासारखं उल्लेखनीय देवासाठी असं विशेष काम तुम्ही करावं की तुमच्या अगोदर कुणी केलं नाही, फक्त येशूनेच केलं आहे, आणि तुमच्या नंतर असा सेवक झाला नाही, असं समर्पण आज तुम्ही करा. गॉड विल यूज यू माइटली. गॉड ब्लेस यू.